नमस्कार. पौर्णिमा या पौर्णिमेला आपण होलिका उत्सव किंवा होळी पौर्णिमा म्हणून आपण सण हा साजरा करतो. यावर्षी 13/3 म्हणजे 13 मार्च 2025 या दिवशी आपल्याकडं होळी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाणार आहे. त्याला शिमगा उत्सव असं सुद्धा कोकणामध्ये म्हणतात. बऱ्याच ठिकाणी याची वेगवेगळी नावं आहेत, पण महाराष्ट्रात शक्यतो शिमगा किंवा होळी ह्या दोन नावांनीच आपण होळी साजरी करतो. आता होळी साजरी करण्याचा मुहूर्त याच्या संदर्भात आपण विचार केला तर पौर्णिमा जी आहे ती 13 तारखेला सकाळी 10:26 सुरू होणार आहे. आणि त्याच्याबरोबर भद्रा हा जो काही भद्रा सांगितलेला भद्राचा काळ, त्याला आपण थोडासा अशुभ काळ समजतो. भद्रा म्हणजे शनिदेवांची बहीण आहे आणि सूर्यदेवांची मुलगी आहे. थोडेसे अशुभ काल किंवा कडक काळ असं म्हणता येईल. या काळामध्ये शक्यतो आपण शुभ कार्य करणं कोणतंही टाळतो. असा कालावधी जो आहे तो रात्री 11:26 पर्यंत आहे. आणि ह्या 11:26 नंतर खरं तर होळी साजरी करावी असं बऱ्याच तज्ज्ञांचं ज्योतिषांचं म्हणणं आहे. मग याच्यामध्ये खरं तर प्रदोष काळ हा काळ जो आहे आपला पारंपरिक पद्धतीनं, तर प्रदोष काळामध्ये सुद्धा होळी साजरी करता येते आणि करायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की परंपरेनं आपण साधारण तिन्ही सांजेला किंवा याच्या भाषेमध्ये ज्योतिषाच्या बोलायचं झालं तर प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्तानंतरच्या 1 तासाचा जो काळ असतो त्याला आपण प्रदोष काळ असं म्हणतो. आणि प्रदोष काळामध्ये सुद्धा आपल्याला होळी साजरी करता येईल. त्याच नंतर जर काही लोकांना 14 तारखेला होळी साजरी करायची असेल तर सूर्याने पाहिलेली दिवस आहे तो, म्हणून त्या दिवशी सुद्धा 12:25 पर्यंत पौर्णिमा असल्यामुळं 12:25च्या अगोदर जर होलिका पूजन केलं तरी सुद्धा चालू शकेल. अशा पद्धतीनं आपल्याला होलिका पूजनाचा विचार याच्यामध्ये करता येईल. आता त्याचप्रमाणे त्या दिवशी दुसरा एक मुद्दा असा आहे की चंद्रग्रहण आहे, पण चंद्रग्रहण भारतामध्ये कुठेही दिसणार नाही. त्यामुळे त्याचे कोणतेही वेदादी नियम पाळायची आवश्यकता नाही. त्यामुळे चंद्रग्रहण त्या दिवशी कोणत्याही पद्धतीने पाळायची आवश्यकता नाही, हे आपण पुन्हा एकदा इथं नमूद करतोय. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत की ग्रहण आहे आणि कसं पाळायचे, काय पाळायचे. तर हे कोणतंही भारतात न दिसणारं असल्यामुळं हे ग्रहण पाळण्याची कुठलीही आवश्यकता नाही. आता होळी पौर्णिमा हे जे म्हणतो आपण माघ पौर्णिमेला जे आपण साजरी करतो, तर आपल्याकडं प्रत्येक सणामागं दोन्ही ह्याच्यामध्ये महत्त्व सांगितली गेलेली आहे. होळीची जी पौराणिक कथा आहे ही आपल्याला माहीत आहे, पण तरीसुद्धा आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, तर आपल्या मनातले विकार, आपल्या मनातले काही रिपू, षडरिपू ज्याला म्हणतो आपण, अहंकार आहे, आळस आहे, निद्रा आहे किंवा एकमेकांबद्दलचे द्वेष निर्माण करणारे विचार आहेत, असमाधान आहे, दुःख आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं खऱ्या अर्थानं आपण जर होळीला अर्पण केलं तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला सुख, समाधान, शांती, आनंद ह्या गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतील. आणि त्या दृष्टीनं जाणं हाच खरा अर्थानं होळीचा उद्देश आहे असं आपल्याला नमूद करता येईल. सार्वजनिक दृष्टिकोनातून आता जे प्लॅस्टिक कचरा हे कृपया जाळू नका, त्याच्यामधून प्रदूषण निर्माण होणार आहे. हा पण संदेश आपल्याला इथं देणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी हे पण केलं जातं की प्लॅस्टिक कचरा ते होळीमध्ये टाकून जाळू नका, त्याचा स्वतंत्र विल्हेवाट लावायचा काय विचार असेल तो करता येईल, पण होळीमध्ये टाकलं तर त्याच्यातून प्रदूषण निर्माण होईल. हा खरा ह्या होळीमागचा संदेश आपल्याला इथून देता येईल. या दोन्ही संदेशांचा आपण जर विचार केला तर अतिशय जीवनासाठी पूरक असणारे असे हे दोन्ही संदेश आहेत. याच्यामधनं आपण पर्यावरणाचं रक्षण सुद्धा करणार आहे, पर्यावरणाला कुठलीही हानी पोचू देणार नाहीये. आणि आपल्या मनामध्ये असणारे, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असणारे जे काही दूषित विचार आहेत, कृषित विचार आहेत, तेढ निर्माण करणारे विचार आहेत, यांना आपण दूर करणार आहे किंवा त्याची होळी करून टाकणार आहे, असा याचा आपण अर्थ घेणार आहोत. आता होळी आपण कशी साजरी करायची, खरं तर आपण परंपरेनं अनेक वर्ष आपण होळी साजरी करतोच आहोत, पण तरीसुद्धा होळी साजरी करण्याची जी पद्धत आहे सार्वजनिक ठिकाणी आणि घरगुती ठिकाणी या दोन्ही पद्धतीचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये किंवा मागच्या 10-20 वर्षापूर्वी जेव्हा प्रत्येक वाडा होता किंवा घर होतं आणि घराला अंगण होतं, त्यावेळेला घरामध्ये शेणाने सारवून ती जमीन स्वच्छ केली जायची. त्याच्यामध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ठेवल्या जायच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एरंडाचं जे पान आहे ते ठेवलं जायचं. आणि ती जी काही गोऱ्या आहेत आपण घेतलेल्या किंवा ती होलिका, त्याचं पूजन करून किंवा संकल्प करून माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला अतिशय सुख, समाधान, समृद्धी दे, हा संकल्प त्या होळीसमोर करून आपण होळीला 3 प्रदक्षिणा करायच्या आणि होळीमध्ये पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करायचा. अशा पद्धतीचा विधी आपण या ठिकाणी करायचा आहे. खरं तर प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव याच्यामध्ये आपण साजरा करतो आणि सण उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आपला नेहमी याच्यातून आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं असा असतो. आणि कुणाच्या काही वेगवेगळ्या समस्या असतात, त्या समस्यांमध्ये लग्न आहे, आरोग्य आहे, काही आर्थिक सुबत्ता आहे, अशा अनेक विचार याच्यामध्ये पुढे येतात. आणि त्या विचारांच्या माध्यमातून
आपल्याला सांगता येईल की ज्या वधूवरांचं इच्छुक वधूवरांचं लग्न व्हायचं थांबलेलं आहे अशांसाठी होळीच्या निमित्ताने एक उपाय आपण इथे सांगूया. इच्छुक वधू आणि वरांच्यासाठी ज्यांचं लग्न ठरत नाही किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात, अशा दिवशी आपल्याला एक उपाय करता येईल आणि तो उपाय वधूवरांनी करायचा तरी चालू शकतो किंवा त्यांच्या पालकांनी जरी केला तरी चालू शकतो. याच्यामध्ये काय करायचं आहे, तर आपल्याकडं भीमसेनी कापूर असेल घरामध्ये किंवा तुरटी असेल, ह्या तुरटीनी त्या वधूची किंवा वराची दृष्ट काढायची आहे. आपण जी दृष्ट काढतो त्या पद्धतीनं दृष्ट काढायचे आणि दृष्ट काढल्यानंतर तो कापूर किंवा तुरटीचा जो काही तुकडा आपण घेणार आहे, तो तुकडा घेऊन सार्वजनिक होळीमध्ये नेऊन अर्पण करायचं आहे. आणि अर्पण केल्यानंतर जाताना व येताना कुणाशी बोलायचं नाही आहे, कुणाशी संवाद साधायचा नाही, फोन उचलायचा नाही आहे. जातानाही थेट होळीपाशी जायचं, अर्पण करायचं आणि येताना पण थेट घरी यायचं. आधीमध्ये कुणाशी न बोलता, कुणाच्या घरी न जाता थेट आपल्याच घरी यायचं. ह्या पद्धतीनं स्वतः वधू किंवा वर किंवा त्यांचे पालक हे घरातील कोणीही हा उपाय करू शकतील आणि त्या माध्यमातून त्यांचा जो लग्नाचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल. हा उपाय आपल्याला सांगता येईल. जर ज्यांची कोणाची लग्न अडली असतील तर त्यांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा आणखीन पण दुसरा एक उपाय आपल्याला सांगता येईल. जर काहींना आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असतील तर आरोग्याच्या प्रश्नासाठी सुद्धा प्रोसेस सेम तीच आहे. फक्त आपण ज्याला नागवेलीची पानं म्हणतो किंवा विड्याची पानं म्हणतो, ही जर पानं आपल्या घरातील गाईच्या तुपामध्ये जर संपूर्ण बुडवून घेतली आणि ती पानं सार्वजनिक होळीमध्ये जर अर्पण केली, पानं 1, 2, 3 या प्रमाणात असावीत. पानं ती अर्पण करावीत आणि येताना जाताना कुणाशी बोलू नये. जे अगोदर आपण नियम सांगितले तेच नियम इथं वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पुढचा जो मुद्दा येतो तो होळीच्या नंतर येणारा दुसरा दिवस तो म्हणजे धुळवड. खरं तर धुळवड सणाबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि हे गैरसमज म्हणजे याचा जर विचार आपण केला तर लक्षात येईल की धुळवड म्हणजे काय आहे, तर आदल्या दिवशी आपण जी होळी करतो आणि त्या होळीच्या ज्या गोऱ्या आहेत त्याची जी निघणारी रक्षा आहे त्या रक्षा अंगाला एकमेकाच्या लावणं असा त्याचा अर्थ आहे. आणि रक्षा म्हणजे ती नुसती रक्षा नसून त्याच्यामध्ये जे काही विद्युत लहरी येतात त्या लहरींना थांबवण्याची क्षमता त्या रक्षेमध्ये आहे, म्हणून ते एकमेकांच्या अंगाला लावायचे असा त्या धुळवड ह्या शब्दाचा अर्थ आहे. आपण त्याचा बराच वेगळा अर्थ घेऊन खरं तर राहतोय किंवा जगतोय हे पण या ठिकाणी मला विशेष करून नमूद करावं असं वाटतं. आपण होळी सणाचं जे काही पौराणिक कथा आहे त्याच्यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये काही उपाय कसे करायचे किंवा त्या दिवशी चंद्रग्रहण आहे का नाही ते आपण पाळायचे नाही पाळायचे या संदर्भात आपण सगळी सविस्तर माहिती घेतली. धन्यवाद.